आपल्याला माहितीच नाहीये की महाराष्ट्रात लोकशाहीची विटंबना होतात. काही वर्षांपूर्वी इलेक्शन असेल, कॉर्पोरेशनचं असेल किंवा एमएलएचं असेल, एका भागात इलेक्शन आहे. त्यामध्ये त्यांची लोकसंख्या 10,000 आहे. 2 उमेदवार उभे आहेत. तर त्यावेळेस काय व्हायचं की एकाला 4,500 मतं पडली आणि दुसऱ्याला 5,500 मतं पडली, तर 5,500 वाला जिंकून यायचा. बरोबर? म्हणजे 50% वर मतं पडणारा जिंकून यायचं. आणि ही खरी व्याख्या आहे लोकशाहीची. आणि आता महाराष्ट्रात लोकशाहीची विटंबना का होत आहे आणि कशी होत आहे ते समजून घ्या. आता बऱ्याचशा पक्षांमधून झालेल्या फुटीमुळे, अनेक नेत्यांकडून झालेल्या बंडखोरीमुळे काय झालंय ते बघा आणि त्याचा कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये काय फरक पडणार आहे तेही समजून घ्या. आता जिथे 10,000 मतदार आहेत, तिथे उमेदवार इलेक्शन लढवण्यासाठी आहेत, अंदाजे सांगतो त्याच्यापेक्षा जास्तच आहेत, उमेदवार आहेत 10. तर मला सांगा, 10,000 मतदार आहेत त्या भागात, तर तुम्हाला सांगतो आता काय होत आहे. समजा 8 उमेदवाराला प्रत्येकी 1,000 मतं पडली, 9व्या उमेदवाराला मतं पडली 900 आणि 10व्या उमेदवाराला मतं पडली 1,100. तर तुम्हाला सांगतो आणि हे बघून तुम्हाला शॉक बसेल की 1,100 मतवाला जिंकणार. तर आता कळली का तुम्हाला महाराष्ट्रात लोकशाहीची विटंबना कशी होत आहे. 1,100 मतं मिळणारा जिंकणार म्हणजे 11% लोकांनी ज्याला मतदान केलं तो जिंकणार आणि ज्याला 89% नाकारलं असा उमेदवार जिंकणार आणि असा उमेदवार तुमच्या इथे नगरसेवक म्हणून काम करणार. ही नाहीये का लोकशाहीची विटंबना, जिथे मेजॉरिटी लोकांनी निवडून दिलेला उमेदवार जिंकतो आणि 11% मेजॉरिटी आहे का आधीची 55% मेजॉरिटी आहे ते तुम्ही सांगा. आणि पुढे अजून 5-10 वर्षात जर असंच चालत राहिलं तर ते 2 ते 3% लोक ठरवतील की त्यांच्या भागात जिंकणार कोण. या सगळ्या राजकारण्यांनी लोकशाहीच्या मुळावरच घात केलेला आहे. त्याला जबाबदार सगळे राजकारणी आहेत. सगळेच, मग ते आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येक पक्षाचे नेते असतील, ज्यांनी आज महाराष्ट्राची ही दशा केलेली आहे, ते सगळेच राजकारणी त्याला जबाबदार आहेत. काही काही पक्ष किंवा काही काही नेतेच आपल्या बी सी नेत्याला म्हणतात की तू इलेक्शन लढ, कारण का की ए ची मतं खा. असं अनेक पक्षात होत आहे. तर हा पण प्रकार सर्रास चालू असतो की एखादा नेता आपल्याच कोणत्या तरी सहकार्याला म्हणतो की बाबा तू उभा राहा आणि समोरच्याची मतं खा. ते एकाच पक्षातले असतील तरी पण. तर हे पण तुम्हाला खूप दिसायला मिळेल या पुणे इलेक्शन मध्ये. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, लोकशाही आणि राजकारण तत्वहीन झालंय का आता, हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे.